कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर सुरेगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड व कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव 2025 या भव्य उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभ शुक्रवारी संपन्न झाले असून या कर्मवीर कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री दत्ता भरणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी एकमेकांवर चांगली स्तुतिसुमने उधळली। दत्ता मामा म्हणजे खानदानी श्रीमंत शेतकरी असे भाष्य आमदार काळे यांनी भाषणादरम्यान केले। खानदानी श्रीमंत शेतकरी नाना म्हटले, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जाण, शेतकऱ्यांच्या अडचणी ज्यांना माहिती आहे असा कृषी मंत्री आपल्याला या ठिकाणी राज्याला लाभलेला आहे। तर आमदार काळे म्हणजे मिठीत घ्यावा असा तरुण आमदार असल्याचे म्हणत दत्ता भरणे यांनी आमदार आशुतोष काळे यांचे कौतुक केले। मी त्या बाबतीमध्ये मी आशुतोष दादाला आम्ही आलो ते असा आपण म्हणतो ना, भाबडा हे भोळा नाही, भाबडा। मी असा बघा त्या चेहरा बघितला तर कसं तुम्ही सहज बघा माणसाच्या चेहऱ्यावर पण बरंच समजतं बघा। मी असा माणूस नम्र। गौतमनगर सुरेगाव येथे आयोजित 3 दिवसीय कृषी महोत्सवात कृषी मंत्री दत्ता भरणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी एकमेकांवर चांगली स्तुतिसुमने उधळली। कृषी मंत्री हे प्रगतशील शेतकरी असून त्यांची 45 एकर केळीची बाग, 45 एकर डाळिंबाची बाग, 50 एकर द्राक्षाची बाग, 15 ते 20 हजार टन ऊस कारखान्याला जातो। दत्ता मामा म्हणजे खानदानी श्रीमंत शेतकरी असून शेतकऱ्यांची जाण असलेला कृषी मंत्री आपल्याला लाभला असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले। त्यांचा कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून, याचा वापर करून शेतीमध्ये खर्च कमी कसा करता येईल याच्यावर जास्त भर देण्याचं काम कृषी खात्याच्या माध्यमातून चालू आहे। तर कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी देखील आपल्या भाषणादरम्यान आमदार आशुतोष काळे यांची स्तुती केली आहे। जनतेला आपला नेता वाटावा असे काम आमदार आशुतोष काळे कोपरगावमध्ये करत असून आशुतोष काळे यांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे। आशुतोष यांचा चेहरा बघा, तो म्हणजे भाबडा माणूस आहे। मी दुसरं काही बोलणार नाही, नाहीतर माझ्या ब्रेकिंग न्यूज होईल। मात्र आमदार काळे म्हणजे मिठीत घ्यावा असा तरुण आमदार असल्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी म्हटले। येणाऱ्या भविष्य काळामध्ये मी एवढंच तुम्हाला सांगतो की येणारा भविष्य काळ आशुतोष काळ्यांसाठी, आशुतोष दादासाठी खूप उज्ज्वल आहे, खूप उज्ज्वल आहे। आणि त्याच्या हातून खूप मोठं अजून आपल्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत, राज्याच्या अपेक्षा आहेत, त्याच्या हातून खूप कामं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे करायची। त्यामुळे आशुतोष दादा आज खूप बरं वाटलं आणि त्याचा एक स्वभाव आहे बघा। मी त्या बाबतीमध्ये मी आशुतोष दादाला आम्ही आलो ते असा आपण म्हणतो ना, भाबडा हे भोळा नाही, भाबडा। मी असा बघा त्या चेहरा बघितला तर कसं तुम्ही सहज बघा माणसाच्या चेहऱ्यावर पण बरंच समजतं बघा। मी असा माणूस नम्र। मी सगळ्यांशी कुणी काय बोललं तुमच्या सुद्धा त्याला टाळ्या वाजल्या माझ्याकडे पाठीमागे, त्यामुळे अतिशय नम्र। मी चेहऱ्यावर बघितल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे की आशुतोष भैयाचा कुठेतरी निश्चित प्रकारे एक त्याला आता मी दुसरं काय म्हणणार नाही ना, तर परत माझी ब्रेकिंग न्यूज होईल। कुठेतरी मिठीत असं कुठेतरी एक चांगला आपल्या घरच्या माणसाला असं घ्यावा असा एक तरुण आमदार तुम्हा सर्वांना मिळालाय, त्याची निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आनंद आहे। त्यामुळे आता अधिक काय जास्त बोलत नाही। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात विविध कृषी अवजारांचे स्टॉल, ट्रॅक्टर, शेतीविषयक पुस्तके, बियाणे, खते, आधुनिक यंत्रे यांचे स्टॉल मोठ्या प्रमाणात होते। तर या कार्यक्रमासाठी शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी विशाल लोंढेसह मोबिन खान, माय न्यूज, सुरेगाव, कोपरगाव।